नमस्कार, एस एन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो. त्यामुळेच विवाह सोहळा स्पेशल व्हावा अशी प्रत्येकाची हौस असते. मात्र धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील आमखेल या गावातील एका युवकाने या सर्व विचारांना फाटा देत कर्तव्याला महत्त्व दिल्याने ह्या आदर्श विवाहाची संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये चर्चा होते आहे. संबंधित युवकाच्या सख्या मोठ्या भावाचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे संबंधित निधन झालेल्या भावाच्या दोन्ही मुलांचा आणि वहिनीचा सांभाळ ह्या मुलाने करण्याचा निर्णय घेतला. भावाच्या निधनानंतर लहान भावाने विधवा वहिनीचा 2 मुलांसह स्वीकार करून कुटुंबाची वीण घट्ट बांधली आहे. संबंधित युवकाने घेतलेल्या किंबहुना त्याच्या कुटुंबाने घेतलेल्या ह्या आदर्श निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. या घटनेने उच्च शिक्षितांनाही अंतर्मुख व्हायला भाग पडला आहे. आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगामध्ये माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं दर्शन आमखेल येथील ह्या कुटुंबाने घडवले आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे. थोरल्या भावाच्या निधनानंतर कोलमडून पडलेला संसार सावरण्यासाठी लहान भाऊ रवींद्र याने आपल्या वहिनीशी विवाह करून त्यांना जीवनसाथी म्हणून स्वीकारले आहे. येथून जवळच असलेल्या धनाई माता मंदिरामध्ये हा विवाह अत्यंत साध्या आणि पवित्र वातावरणात संपन्न झाला. कर्तव्याची जाणीव आणि धाडसी पाऊल रवींद्र यांचे थोरले बंधू यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्यानंतर हे कुटुंब उघड्यावर आले. पत्नी कविता वहिनी आणि 2 लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न समोर होता. त्यातच एक मुलगा अपंग असल्याने त्यांच्या संगोपनाची जबाबदारी मोठी होती. अशा कठीण प्रसंगामध्ये रवींद्र याने समाज काय म्हणेल याचा विचार न करता केवळ कर्तव्यापोटी आपल्या वहिनीशी विवाह करून समाजासमोर एक मोठा आदर्श ठेवलेला आहे. या युवकाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे आणि ह्या कुटुंबाच्या एकंदरीतच आदर्श पावलांचे सर्वत्र स्वागत होत आहे. हा निर्णय केवळ रवींद्र यांचा नव्हता तर संपूर्ण कुटुंबाने यामध्ये मोठेपण दाखवले. सासू सासऱ्यांनी आपल्या सुनेला सुनेऐवजी मुलगी मानून तिला घरात सन्मानाने स्थान दिले. तसेच रवींद्र यांनी दोन्ही विवाहित बहिणींनी आपल्या भावाच्या निर्णयाला खंबीर पाठिंबा देत समाजामध्ये या नव्या आदर्श व्यवस्थेचा स्वीकार करत जुन्या रूढी परंपरांच्या बेड्या तोडलेल्या आहे. विशेषतः मराठा समाजामधील सकारात्मक बदलाची ही नांदीच म्हणता येईल. एका अपंग मुलाचा आणि निराधार झालेल्या कुटुंबाचा स्वीकार करून रवींद्र यांनी केवळ एक संसार सावरला नाही तर माणुसकीचा धर्म जोपासला आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये ह्या अनोख्या आणि आदर्श विवाहाची चर्चा होते आहे. माणुसकीचा महामेरू म्हणून लहान भावाने घेतलेला निर्णय आणि वहिनीला दिलेला आधार नक्कीच समाजामध्ये मोलाचा ठरला आहे. एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपळनेर. धन्यवाद.